नमस्कार, राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नांदेड लोकसभेचे निकाल आज लागलेले आहेत. नांदेड लोकसभेमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे खूप मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. त्यांच्या विजयाचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष तिरुपती पाटील कोंडेकर. पाटील, या विजयाबद्दल प्रथमतः आपलं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आपलं खूप खूप धन्यवाद. नांदेड लोकसभाची निवडणूक जी आहे त्याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं. महाराष्ट्रभरामधून अनेकांच्या प्रतिक्रिया याबद्दल उमटत होत्या. त्याला कारणंही तशीच आहेत. मनोज जरांगे पाटलांनी जो एक इशारा दिला होता, जे आव्हान केलं होतं तेही होतं आणि त्यासोबतच अशोक चव्हाणांचा भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला प्रवेशही असेल. अनेक कारणांनी देशभरामध्ये ही निवडणूक चर्चेची राहिलेली आहे. तरीसुद्धा काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये अधिक मोठ्या संख्येने या ठिकाणी यश मिळवलेले आहे. या यशाबद्दल आपण नेमकं काय सांगाल? मी खरं तर सर्वप्रथम आमच्या या नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की खरं तर खूप कठीण प्रसंगात त्यांच्यावर जी जिम्मेदारी पक्षाने मोठ्या विश्वासानं सोपवली आणि त्या जिम्मेदारीला एकीकडं परिस्थिती अशी होती जिल्ह्यामध्ये की कोणी काँग्रेस पक्षात कोण आहे आणि कोण नाही, या पक्षात कोणी नेते राहतील, कार्यकर्ते राहतील, बूथला लोक राहतील, नाही राहतील, एवढा संभ्रम असताना त्यांनी ही जिम्मेदारी उचलली आणि काँग्रेस पक्षाचे आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे सेनापती म्हणून ते समोर आले आणि त्यांनी ही जिम्मेदारी उचलली. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि ही परिस्थिती यावेळेसची खूप वेगळी होती, कारण जिल्ह्यात दरवेळेस आजपर्यंतच्या कार्यकाळात काँग्रेस पक्ष आणि चव्हाण परिवार, अशोकराव चव्हाण साहेब असतील, शंकरराव चव्हाण साहेब असतील, यांच्या परिवाराशी संलग्न आणि काँग्रेस पक्षाशी निगडीत असलेले हे कार्यकर्ते आजपर्यंत सगळेजण होते. पण अचानक निवडणूक तोंडावर असताना त्यांनी अचानक पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षात केला आणि सर्वसामान्य कार्यकर्ते एवढं प्रचंड मुचकळ्यात त्या ठिकाणी पडले होते की या पक्षाचं पुढची दिशा आणि दशा काय राहील हे सगळं सर्वजण त्या ठिकाणी विचारत असताना वसंतराव चव्हाण साहेब पुढं आले आणि त्यांना तेवढ्याच ताकदीनं, खरं तर अशोक चव्हाण साहेब हे पक्ष सोडून गेल्याच्या नंतर सर्वसामान्य कार्यकर्ता हा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी गेला नाही आणि त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. उलट द्वेषानं आणि खूप उत्साहानं कार्यकर्त्यानं जिद्दीनं या ठिकाणी काम केलं आणि त्याचाच या ठिकाणी आपण हे बघितलं असेल रिझल्ट की जवळपास 60,000 मतानं काँग्रेस पक्षाची ही जागा निवडून आली. दिवंगत नेते डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्यानंतर अशोकराव चव्हाण आणि नांदेड काँग्रेस हे एक समीकरण बनलं होतं किंवा ते जिल्ह्याचे मोठे नेते होते. अशोकराव चव्हाण यांच्या काँग्रेसमधून जाण्याने काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील की नाही हा प्रश्न या ठिकाणी होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता, पण त्याचा काही परिणाम न पडता भारतीय जनता पक्षामध्ये ते स्वतः असताना, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा त्यांनी स्वतः प्रचार केलेला असतानासुद्धा काँग्रेस इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी, इतक्या मोठ्या मताने या ठिकाणी निवडून येते. याचाच अर्थ काँग्रेसला एखादा नेता गेल्यामुळं काही फरक पडणार नाही. काँग्रेस ही लोकांची चळवळ आहे असं काँग्रेसजन म्हणत असतात. त्याबद्दल आपण काय सांगाल? आपण जे म्हणलात ते बरोबर आहे की अशा कठीण प्रसंगात खरं तर मी बारडच्या भाषणात त्याचा उल्लेख केला होता. आदरणीय अमित भैया त्या ठिकाणी होते. एक विलासरावजी देशमुख साहेबांचा एक व्हिडिओ जेव्हा काँग्रेस पक्ष अडचणीत येते तेव्हा नेहमी तो व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्या व्हिडिओमध्ये असं विलासरावजी देशमुख साहेबांनी सांगितलेलं आहे की काँग्रेस ही लोकांची चळवळ आहे. म्हणजे हे ज्या वेळेस काँग्रेसला अनेकांनी संपवण्याचे प्रयत्न केले ते संपले, पण काँग्रेस संपली नाही. त्याच भाषणाचं खरं तर या माध्यमातून हे मूर्तिमंत उदाहरण नांदेड लोकसभा आहे. कारण आपण जसं म्हणलात की आदरणीय कैलासवासी आमचे दैवत स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब आणि त्यानंतर त्यांचे सुपुत्र अशोकरावजी चव्हाण साहेब हे म्हणजेच या जिल्ह्याची आणि या मराठवाड्याचे खरं तर ते खूप मोठे नेते होते. आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा मला तरी वाटत नाही की एखाद्या कुटुंबाला या देशात एवढा जास्त लाभ कुणाला दिला असेल तर ते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांना दिला होता. शंकरराव चव्हाण साहेब 2दा मुख्यमंत्री होते. अशोकराव चव्हाण साहेब 2दा मुख्यमंत्री या जिल्ह्यातून त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं. त्यानंतर त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी भोकर मतदारसंघाच्या आमदार होत्या. आणि एखाद्या पक्षाने एवढं सगळं दिलेलं असताना आणि पक्ष प्रचंड अडचणीत असताना
अचानक असं पक्ष सोडून गेल्यामुळं लोकांमध्ये प्रचंड संभ्रम होता. पण मी आता सांगितल्याप्रमाणे या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, जे आमच्यासारखे सर्वसामान्य जे तरुण होते, जे पक्षात विचाराने आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारे आणि पुरोगामी विचाराचे आम्ही सर्वजण कार्यकर्ते या ठिकाणी होतो. आणि ही जिम्मेदारी अचानक आल्यामुळं सर्वांना अतिशय जिद्दीनं या ठिकाणी काम केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या देशात राज्यात विशेष करून जे मागील 1 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जे मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे, आणि आपण बघितलं असेल की या देशाच्या नाही जगातल्या इतिहासात कधीच नव्हे एवढं गिनीज बुकात नोंद व्हावी असा मराठा समाज प्रचंड संख्येनं त्या ठिकाणी एकवटला. आणि हा फक्त काय कोण्या नेत्याच्या सांगण्यावरून नाही, तर सर्वसामान्य जो गरजवंत मराठा होता आणि आपल्या लेकरांच्या न्याय हक्क मागण्यासाठी तो त्या ठिकाणी एकवटला होता. आणि अशा परिस्थितीत ते आंदोलन अतिशय क्रूर पद्धतीनं चिरडून टाकण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर नवनिर्वाचित या सरकारचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून झाला. आणि हा प्रचंड रोष लोकांमध्ये होता. ज्याप्रमाणे जरांगे पाटलांसारखं एक प्रामाणिक नेतृत्व या समाजाला लाभलं आणि ते काम करत असताना त्यांना प्रचंड त्रास देण्याचं, या ठिकाणी त्यांच्यावर खोटे आरोप करणं असो, त्यांच्या चौकशा बसवणं असो, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं असो, हा प्रचंड रोष फक्त मराठा समाज, मी म्हणत नाही फक्त मराठा समाजच नाही, तर ज्यांना मन आणि मेंदू आहे, सर्वसामान्य ज्यांना एक हळव्या मनाचे लोक या महाराष्ट्रात या ठिकाणी राहतात आणि त्यांना ह्या गोष्टी सगळ्या देखवल्या नाही. आणि त्याचाच परिपाक या निकालाच्या माध्यमातून आला. फक्त नांदेडच नाही, आपण बघितलं असेल की मराठवाड्यातल्या जवळपास संपूर्ण जागा ह्या महाविकास आघाडीच्या या माध्यमातून निवडून आल्या. आणि हा लोकांचा रोष या ठिकाणी व्यक्त या निवडणुकीच्या माध्यमातून झालेला आहे. भारतीय जनता पक्ष धार्मिक राजकारण करते असं काँग्रेसजन कायम म्हणत असतात. भारतीय जनता पक्षाच्या या धार्मिक राजकारणाला नांदेडची जनता किंवा आत्ता महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या जागा आलेल्या आहेत, यावरून संपूर्ण महाराष्ट्र कंटाळलेला आहे असं आपल्याला वाटतं का? निश्चितच महाराष्ट्राचे जे नेते होते, आदरणीय आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले साहेब असतील, या महाविकास आघाडीचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, आणि ज्यांनी करोना काळात अतिशय चांगलं काम केलं आणि सर्वसामान्यांच्या मनात घर केलं, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, यांनी वेळोवेळी आपण बघितलं असेल की या निवडणुकीच्या माध्यमातून खरं तर आज निकाल लागेपर्यंत, कालपर्यंतचे एक्झिट पोल पूर्ण असं दाखवत होते की या देशात एकतर्फी भाजपची सत्ता येईल. आणि काही राज्यात तसं झालंही असेल, पण या संपूर्ण नेते मंडळींनी एक त्या ठिकाणी वाक्य नेहमी त्या ठिकाणी सांगितलं होतं की हा जो धर्मांध या ठिकाणी हुकुमशाहीचा जो रथ आहे, तो रथ या ठिकाणी महाराष्ट्रात रोखल्या जाईल. कारण महाराष्ट्र हा साधू संतांची परंपरा असलेला, त्याचबरोबर ज्यांनी संपूर्ण उभी हयात या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण हयातभर कधी जातीपातीचं त्या ठिकाणी गोष्टी केल्या नाहीत आणि धर्मनिरपेक्षता या महाराष्ट्राला शिकवली. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याचबरोबर शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, ज्यांचा आदर्श हा संपूर्ण देशात नाही जगात घेतला जातो, असे महापुरुष या महाराष्ट्राच्या भूमीतून झाले. आणि अशा जातीवादी पक्षाला या महाराष्ट्रात रोखणं हे सर्वसामान्यांचं महाराष्ट्राचं त्या ठिकाणी कर्तव्य समजून महाराष्ट्राने तो विजयरथ महाराष्ट्रात रोखला. आणि आपण बघितलं असेल की कुठेतरी बहुमतात त्यांना रोखण्याचं काम या महाराष्ट्रानं या ठिकाणी केलेलं आहे. नांदेड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो एक मोठा आता एक विजय या ठिकाणी त्यांनी मिळवलेला आहे, पण याच्या अगोदर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर एक जी मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झाली होती, ती पोकळी भरून काढण्यासाठी वसंतराव चव्हाण साहेबांचं एक नवं नेतृत्व या जिल्ह्याला लाभलेलं आहे किंवा नांदेड जिल्ह्याचे ते आता नेते आहेत. किंवा कारण नांदेड जिल्ह्याचं राजकारण पूर्वी एकाच व्यक्तीच्या भोवती फिरायचं, आज नांदेड जिल्ह्याचे नवे नेते म्हणून वसंतरावजी चव्हाण साहेब उदयाला येत आहेत असं आपण असं वाटतं का? नाही, निश्चितच. कारण आम्हाला आज निवडणूक झालेली आहे, ते खासदार झालेत. आपल्याला एक मोकळ्या म्हणजे मनातल्या गोष्ट आपल्याला सांगायला हरकत नाही की ज्या वेळेस ह्या सगळ्या अचानक परिस्थिती उद्भवली आणि आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आदरणीय वसंतराव चव्हाण साहेबांना त्या ठिकाणी विनंती केली की आपण ही निवडणूक लढवावी. आणि त्यांनीसुद्धा खरं तर परिस्थिती अशी होती की अशोक चव्हाण साहेब गेल्याच्या नंतर या जिल्ह्यात काँग्रेस उरते का नाही
अशी परिस्थिती सर्वसामान्यांच्या मनात कुठतरी त्या ठिकाणी नेते मंडळीच्या विशेष करून झाली होती. आणि अशा परिस्थितीत वसंतराव चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला आणि खरं तर जवळच्या त्यांच्या काही म्हणजे जे त्यांना चाहणारे लोक होते सर्वांनी त्यांना तसं सल्लाही दिला होता की आपण ही निवडणूक लढू नये. अशोक चव्हाण साहेब खूप मोठे माणसं आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षासारखी एक अतिशय प्रचंड अशी त्या ठिकाणी शक्ती तुमच्या विरोधात आहे आणि अशा परिस्थितीत आपण निवडणूक जिंकणार नाही आणि कशाला आपण या सगळ्या भानगडीत जाता. पण त्यांनी हिमतीनं एक सेनापती म्हणून आमच्या सर्वसामान्यांचा त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि जी जिम्मेदारी उचलली आणि त्यांच्या जिम्मेदारीलाच सर्वसामान्यांनी तेवढ्याच जिद्दीनं आणि तेवढ्याच मेहनतीनं हा विजयश्री खेचून आणला. आणि निश्चितच या कठीण काळात काँग्रेसला सावरण्यासाठी त्यांनी जे काही बाजी या ठिकाणी संपूर्ण याची लावली. निश्चितच येणाऱ्या काळात आमच्या सर्वसामान्यांचे काँग्रेस पक्षाचे वसंतराव चव्हाण साहेब हे निश्चितच नेते असतील. येणाऱ्या काळाविषयी आपण बोलतच आहोत. तर येत्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी आहेत. काँग्रेस पक्षाचा इतका मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे. या विजयाचे परिणाम येणाऱ्या त्या दोन्ही निवडणुकावर पडतील असं आपणास वाटतं का? 100% पडतील. कारण मी आपल्याला सांगितलं की काही लोक असे होते की जे प्रचंड कामाचे होते पण कुठंतरी वशिलेबाजी त्यांच्याकडं नसल्यामुळं ते कुठंतरी बाजूला पडले होते. आणि या माध्यमातून असं झालं की ते जे कार्यकर्ते सर्वसामान्य होते आणि प्रचंड ग्राउंड लेवलला काम करणारे होते ते समोर आले. आणि खरं तर या देशाला आज कळून चुकलेलं आहे की या देशाला जातीवादी विचार नको तर धर्मनिरपेक्ष विचारधारेनं हा देश लोकशाही पद्धतीनं पुढं जाणार आहे. आणि या माध्यमातून काँग्रेसला आपण आज बघितलं असेल की महाराष्ट्रात सगळ्यात म्हणजे काही नेते म्हणत होते की काँग्रेस संपलेली आहे आणि महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस या ठिकाणी उदयाला आलेला आहे. आणि निश्चितच हे आमच्यासारखे आणि त्याच्यामध्ये एक कौतुक आम्हाला करावं लागेल की सगळ्यात जास्त काँग्रेसकडे कल असणार आहे या निवडणुकीत जे आम्ही अनुभवलं आजपर्यंत कधी अनुभवलं नव्हतं की जे 15 ते 30 वयोगटातला तरुण होता तो प्रचंड संख्येनं काँग्रेसकडे त्या ठिकाणी आकर्षित झालेला आहे. आणि येणाऱ्या काळातसुद्धा ते काँग्रेस पक्षाचं भविष्य असतील. आणि निश्चितच काँग्रेस पक्षाला येणाऱ्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, पंचायत समिती असतील किंवा येणाऱ्या 1-4 महिन्यातच विधानसभा निवडणुका असतील निश्चितच. आणि विधानसभेच्या निवडणुकीला तर काँग्रेस पक्ष या जिल्ह्यात जसं 2009मध्ये 9ला 9 जागा हे काँग्रेस पक्षाच्या आणि मित्रपक्षाच्या आल्या होत्या तीच परिस्थिती येणाऱ्या विधानसभेला सुद्धा राहील असा माझ्या मनात विश्वास आहे. आपण ज्या मतदारसंघातून येता त्या मतदारसंघाविषयी अशोकरावजी चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला लाखोंची लीड देऊ असं एक विधान त्यांनी केलं होतं. पण आत्ताचं जे चित्र पाहता तसं काही झालेलं नाही. भारतीय जनता पक्षाच्या कदाचित उमेदवारांचा भ्रमनिरास त्यांनी केलेला असावा. चित्र स्पष्ट आपल्यासमोर आहे. आपणही त्याच मतदारसंघातून येता. नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल काय सांगाल? आम्ही असं ऐकलं आहे, आम्हाला खरं तर माहीत नाही की भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते त्याला एक गोष्टीची शाश्वती देण्यात आली होती की तुम्ही बाकी कुठेही कमी जास्त जरी असाल तर भोकर विधानसभेतून आम्ही तुम्हाला 1 लाख मताची लीड देऊ. पण परिस्थिती अशी झालेली आहे की ती लीड 1 लाखाची जे घेणार होते त्याच्यातली फक्त 100च्या पुढं 3-0 कमी होऊन 100 मताची लीड ही भारतीय जनता पक्षाला राहिलेली आहे. आणि हे अतिशय त्या ठिकाणी मी आपल्याला मनापासून सांगतो की भोकर विधानसभा हा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. पण दुर्दैवानं त्या गोष्टीची ती दुसरीकडं असं सांगण्यात आलं होतं की हे का व्यक्तीचा मक्तेदारी आहे, पण तसं काही नाही. हे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि हे परत एकदा सिद्ध झालं आहे. आणि या मतदारसंघात आम्ही खरं तर सर्वसामान्य फक्त कार्यकर्ते उरलो होतो. बाजार समित्याचे संचालक असतील, जे पदाधिकारी होते मोठे म्हणजे कारखान्याचे असतील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य असतील किंवा इतर काही जे लाभार्थी असतील थोडक्यात ते मोठ्या प्रमाणात संपूर्ण त्यांच्यासोबत गेलेले असताना आणि सत्ता आणि संपत्तीचा जो अमाप पैशाचा वापर असेल, दबावतंत्राचा वापर असेल, हे सगळं त्यांनी आजमावूनसुद्धा एकीकडे हे एवढी मोठी प्रचंड शक्तीने एकीकडे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते तरी आम्ही बरोबरीला ठेवण्यात हे मतदारसंघ आम्ही यशस्वी राहिलो आणि याच्यातच आमचा फार मोठा विजय आहे हे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. भोकर मतदारसंघाचा विषय निघालेलाच आहे. तर सध्या भोकर मतदारसंघाविषयी अनेक चर्चा या ठिकाणी येतात. आपल्याही नावाची चर्चा आहे येत्या विधानसभेसाठी. काही इतर तरुण काँग्रेस पक्षातील सुद्धा उमेदवार त्या ठिकाणी प्रचार करतायत, उमेदवारीची अपेक्षा करतायत. त्यांच्यासोबत तुमचंही नाव आहे. आणि हे नाव असताना
आपण निवडणुकाला विधानसभेला काँग्रेस पक्षाकडून सामोरे जाल का, किंवा तशी पक्षाने संधी दिली तर आपण ते संधी स्वीकाराल का, याबाबत आपण काय सांगाल? आपण जे म्हणताय सर, खरं तर या निवडणुकीपर्यंत आजपर्यंत आमच्या मनात तसा कुठलाही विचार नव्हता. आमच्या मनात आजपर्यंत फक्त ही लोकसभा अचानक आलेले या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाऊन यश मिळवणं हे आमच्या समोरचं सगळ्यात मोठं त्या ठिकाणी आव्हान होतं. आणि सर्वसामान्यांच्या आशीर्वादानं, सर्वसामान्यांच्या बळावर आज हे यश आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आपण जे म्हणलात, खरं तर आमच्या मनात तशी काही गोष्ट नाही, कारण आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेले कार्यकर्ते आहोत. आम्ही काय फार मोठा विचार करणारे कार्यकर्ते नाहीत. पण तशी परिस्थिती आज उद्भवलेली असताना जर पक्षानं आम्हाला त्या ठिकाणी त्या योग्य समजलं तर निश्चितच आम्ही त्या ठिकाणी काम करू. पण आपल्याला अशा कुठल्याही हे अपेक्षा नसताना काँग्रेस पक्ष जी काही जिम्मेदारी येणाऱ्या काळात आम्हाला देईल ती जिम्मेदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करू, एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. निश्चित पक्षाने जर जबाबदारी दिली तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, आणि आत्ताचा जो काँग्रेस पक्षाचा विजय आहे तो येणाऱ्या विधानसभेसाठी अतिशय हा सकारात्मक ठरणार आहे, असं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. शेवटचा प्रश्न पाटील आपल्याला या ठिकाणी विचारतो. इतक्या मोठ्या विजयानंतर जनतेने अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षात गेलेले असतानासुद्धा, किंवा या एकंदरीत निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी नांदेड जिल्ह्याची खूप चर्चा झाली असतानासुद्धा काँग्रेस पक्षाने इतकी मोठी विजयश्री या ठिकाणी खेचून आणलेली आहे. याचाच अर्थ नांदेड जिल्ह्याची जनता काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे. तर नेमका आजच्या या विजयाच्या दिनी ज्यांनी तुम्हाला विजय मिळवून दिला आहे त्या जनतेला काय संदेश द्याल? मी खरं तर जे मायबाप जनता होती, ज्यांनी आदरणीय वसंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपलं भरभरून प्रेम त्यांच्या पाठीमागं दिलं आणि त्यांना विजयी केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापूर्वक सर्वसामान्य मायबाप मतदारांचा आभार मानतो. आणि आपल्या माध्यमातून विशेष आभार त्या लोकांचं मानतो की ज्यांनी नाईलाज असतो भारतीय जनता पक्षात गेले जरी असतील, पण ते तनानं जरी तिकडं असले तर मनानं आम्हाला या ठिकाणी त्यांनी मदत केली. आणि असंख्य अदृश्य हात हे आमच्यासोबत होते. ते काही अडचणीमुळं या लोकसभेला येऊ जरी शकले नाही तर विधानसभेला ते निश्चितच आमच्यासोबत असतील, कारण हे जे अचानक पक्षप्रवेश झाला हे बऱ्याच लोकांना आवडलं नाही. खाजगीत आम्हाला बोलून दाखवत होते की बाबा हे आम्हाला काही गोष्टी आवडल्या नाहीत, पण आम्हाला समजलं नाही, आम्ही तिकडं त्या पक्षात गेलो. पण त्यांची पूर्ण हयात काँग्रेस पक्षाच्या विचारांनी त्या ठिकाणी त्यांनी घालवलेले असताना हे त्यांनी काही सहन केलं, म्हणजे स्वीकारलेलं नाही भारतीय जनता पक्ष. ह्या निवडणुकीच्या निकालात मी आपल्या माध्यमातून त्या सर्व अदृश्य हात असलेल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचंसुद्धा मनपूर्वक आभार मानतो. मनपूर्वक आभार, धन्यवाद. आपण इतकं विस्तृत या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आणि विजयाचं विश्लेषण करताना आपण प्रत्येक प्रश्नाचं अगदी दिलखुलास उत्तर या ठिकाणी दिलं. आणि आत्ताच्या मिळालेल्या विजयाबद्दल आपलं मी खूप खूप अभिनंदन करतो, आणि येणाऱ्या भावी निवडणुका ज्या आहेत त्याच्याबद्दल आपल्याला मी खूप शुभेच्छा देतो. खूप खूप मनपूर्वक आभार. आपलं असंच मार्गदर्शन आणि आपलं प्रेम सहकार्य असंच असो अशीसुद्धा आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. निश्चित नांदेड लोकसभेच्या निकालाचं किंवा विजयाचं विश्लेषण करत असताना आपल्यासोबत होते नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष तिरुपती पाटील कोंढेकर. कॅमेरामॅन राम जामगेसह मुरलीधर हंबर्डे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह.